हरिओम, माझं नाव उज्ज्वला शिंदे। मी रावलपाडा उपासना केंद्रावरून बोलते। मला एक माझा दिवाळीचा अनुभव आहे। दिवाळीचा अनुभव असा आहे की मी दर महिन्याला 2,000 रुपये मी जमा करत होती आणि जमा करून करून माझे 65,000 रुपये माझे झालेली होती। आणि त्या सोनाराकडे ज्या सोनाराकडे मी पैसे ठेवत होती तो सोनार त्याने एकदम अचानक तो गायबच झाला। तर मी त्याच्याकडे गेली पण त्याचा पत्ता नाही आणि भाड्याचं दुकान मला नंतर माहिती पडलं की त्याचं भाड्याचं दुकान होतं असं म्हणून। तर मी म्हटलं बापरे, आता काय करू मी? तर सगळ्यांना आजूबाजूवाल्यांना विचारलं, त्या दुकानं बंद होती। तर मी म्हटलं मी रोज फेऱ्या कामावरनं जायची आणि रोज फेऱ्या मारायची। मी पूर्ण 3 महिनेपर्यंत मी तब्बल त्याच्या दुकानावर मी फेऱ्या मारत होती। बाजूवाल्याला सांगितलं, बाजूवाल्याचा दरवाजा जरा उघडलेला होता। तो बोले वो तो भाग गया, वो तो अभी आने वाला नहीं है। मैं क्या ऐसा कैसा आने वाला नहीं भाई, अभी तो उसने मेरे को बोला था तू मेरे को थोड़ा पैसा दे दो ऊपर का, तो मैं तुमको पूरा 1 तोले का मंगळसूत्र बना के देगा। आणि मग नंतर मी आतमध्ये त्या असं बाजूला बघितलं तर तेव्हा मला बापूंचा फोटो तिथं आतमध्ये दिसला। म्हणजे सोनाऱ्याच्या बाजूला दुकान होतं त्याच्या आतमध्ये। मी त्याच दिवशी मी बघितलं बापूंना, म्हटलं अरे आता अजिबात घाबरायची गरज नाही, माझा बाप याच्या बाजूला बसलेला आहे तर हा सोडणार आहे का त्याला? मी म्हटलं मग मी निश्चिंतवान झाली। आणि खरोखर तसे दुसऱ्या 3 दिवसामध्ये मी बोललेली होती की ह्या शनिवारी मी आज बापू मी उपासनेला, आज ह्या शनिवारी मी आहे तर पुढच्या शनिवारी माझे पैसे भेटायलाच पाहिजे बापूराया। मी एवढं बापूंना मी उपासनेच्या याच्यामध्ये सांगून आलेली आणि खरोखर तो संत मला भेटला आणि भेटल्याबरोबर मी त्याला पहिले पकडलं की मेरा पैसा आज दे दो। तर नहीं बोले ऐसा किधर से लाऊं मैं, मेरे पास पैसा नहीं है, ऐसा नहीं कुछ। मैंने क्या नहीं, मेरा तो पैसा देने का ही, तुमको तो देने का ही आज। बाजूवाले पण सांगत होते तुमचे आता बुडले म्हणतात पैसे, तुम्ही लक्ष। मी म्हटलं नाही, माझे पैसे बुडणार नाही, माझा बाप म्हटलं तिथं बाजूला बसलेला आहे। आणि खरोखर तसं झालं। माझा मुलगा परत दुसऱ्या दिवशी मी त्याला, तो जाणारच होता, म्हणजे घर सोडून जाणार होता, भाड्याच्या रूम मध्ये राहत होता, घर सोडून जाणार होता तो। आणि परत मग मी अजून परत गेली, अभी देखो तुम पैसे देने वाले नहीं तो चलो अभी पोलीस स्टेशन में चलो। आणि मग पोलीस स्टेशनचं नाव सांगितलं, रस्त्यानेच तो उतरला। तो बोलला की नाही मी आता तुम्हाला म्हणते मी देतो म्हणून पैसे तुम्हाला, तुम्ही काही पोलीस स्टेशन मध्ये मला करू नका असं म्हणून। तर म्हटलं दे। आणि मग जागेवरच आम्ही 65,000 रुपये माझे सद्गुरू राया, बापू राया तुझ्यामुळे मला तिथून मिळाले। आणि खरंच आपला बापू ग्रेट आहे आणि बापूमुळेच सगळं काही शक्य होतं। आणि आपल्या मनापासून बापूंना हाक मारली ना तर बापू नक्कीच आपल्या पाठीशी उभा आहे। हरिओम, श्रीराम, अंबा।